चला एक वाटी नारळ घेतलेला आहे वला किसून, एक वाटी काकडी घेतलेली आहे, एक वाटी गूळ घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे, वेलची पूड बारीक करून, आणि हे बदाम घेतले 4-5, आणि हा तांदळाचा रवा केलेला आहे, रवा घेतलेला आहे तांदळाचा, तांदूळ भाजून घेतलेले आहेत आणि रात्रीचे भिजायला टाकलेले ते भाजून घेतलेले आहेत, सुकवून भाजून घेतलेले आहेत। चला तर आता आपण इथे गूळ टाकून घेऊया। पहिला 1 वाटी हा गूळ टाकलेला आहे, आपण शिजायला टाकूया आणि त्याच्यामध्ये ही काकडी टाकलेली आहे, 1 वाटी काकडी टाकलेली आहे। चांगलं पण शिजवून घ्या। आणि त्याच्यातच 1 वाटी हा नारळ टाकलेला आहे ठेवलेला, त्याला चांगलं पण शिजवून घ्यायचं आहे। चला तर आता आपण तांदळाचा रवा आता भाजून घेऊया। ही कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकलेला आहे आणि हा तांदळाचा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। चला आता रवा पण आपला भाजलेला आहे तांदळाचा, तर आपण आता त्याच्यामध्ये टाकून देऊया। मस्त चांगला भाजलेला आहे तुपामध्ये, तर आता ते पण आपण मिश्रण त्याच्यातच टाकून देऊया। चला आता ते पण मिश्रण पण त्याच्यामध्येच टाकून दिलेलं आहे आणि आता ही वेलची पूड टाकून देऊया, थोडासा चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि हे पण मिश्रण एकजीव करून घेऊया। चला हा मिश्रण मी आता ह्याच्यामध्ये टाकते, ह्या टोपामध्ये टाकून देते। ह्याला मी तूप लावलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा मिश्रण टाकून देते। आता ह्याच्यामध्ये मी हे मिश्रण टाकून दिलेलं आहे, त्याच्यावर मी बदाम टाकलेला आहे आणि हे हळदीचा पान टाकायचं आहे। आता हा हळदीचा पान टाकलेला आहे त्याच्यावर, आणि आता त्याला झाकण ठेवूया। हे काय आजच खायचं नाही, आता बनवायचं आणि उद्या खायचं आहे। 1 दिवस बनवायचं, दुसऱ्या दिवशी खायचं, मग ते चांगलं शिजून निघते त्याच्यामध्ये। आता हा 15-20 मिनिटं आपल्याला ठेवायचा आहे। चला आता आपला मोकळा पण बघूया झालाय कसा। हे बघा मी हळदीची पानं ठेवलेली, ती पण मस्त झालेली आहे। हे बदाम टाकलेला आहे, ते पण चांगला झालेला आहे। तर आता आपण सोडून घेऊया त्याला। चला आता आपला हा सोडलेला आहे, तर आता आपण त्याच्यावरती प्लेट टाकून केक सारखा टेस्ट करायचा आहे। वाव, बघा किती मस्त झालेला आहे। आणि आता ते परत आपण उचलून असं करूया, आणि इकडे या साईडला पण बदाम दिसतोय आहे, तर आता त्याची वरी पाडूया आपण। वाव, काय सुंदर मोकळा केक झालेला आहे। वाह वाह, भारी केक झालेला आहे आपला, मस्त दिसते आहे। बघा बघा किती सुंदर मोकळ झालेला आहे। तुम्ही केक मोकळ केक बोललात तरी चालेल, केक सारखाच झालेला आहे, मोकळ मस्त झालेला आहे, एकदम सुंदर, आणि शिजलेला पण चांगला आहे। बघा किती मस्त वास पण चांगला येते। वाह, जसा खायला चांगला वाटतोय। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खाऊन नक्की कमेंट मध्ये सांगा।